हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर आज आमच्या इकडे पाणी आलेला होता. तर खूप बरं वाटलं पाणी आलं तर. सर्वच जण वाट बघत होते पाण्याची. तर आज पाण्याने हजेरी लावली होती. तर खूप सारा पाणी पडला आज. आणि त्यानंतर मग माझा स्वयंपाक सुरू होता. तर लवकरच पाणी आलं होतं आमच्या इकडे. तर माझ्या इकडे स्वयंपाक सुरू होता. तर स्वयंपाकामध्ये दोडक्याची भाजी बनवली, पारशा दोडक्याची सुकी भाजी, लसूण आणि तिखट मीठ टाकून. तर हिरव्या मिरच्या पण मीठ घालून, चिरून मीठ घालून तव्यावरती गरम करून घेतल्या, असं भाजून घेतल्या तेल टाकून. खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने तेल टाकून भाजून घ्यायचा. जेवणासोबत खूप छान लागतात. तर आज दोडक्याची भाजी, मिरच्या आणि स्त्रिया दोडक्याची भाजी खात नाही, तर मग तिला भेंडीची भाजी करणार होते मी. तर इथे भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि सुकवून घेतल्या. त्यानंतर मग इथे भाजी गॅसवरती भाजी टाकलेली होती आणि त्यावरती हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या होत्या आणि त्यानंतर मग भेंडीची भाजी टाकायची होती मला तव्यावरती. तव्यावरच्याच भेंड्या खूप छान लागतात, सुक्या भेंड्या. तर इथे माझ्या भेंड्या चिरणं सुरू होत्या. अगोदर माझे कपडे झाले होते, कपडे धुवून घेतले होते मी. कपडे धुवून वाळू घालून घेतले होते आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले होते. आज खूप सारा आभाळ होतं. तर म्हटलं पाण्याचे कपडे वाळत नाही, तर मग लवकर कपडे धुवून गच्चीवरती वाळत घातले आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते मी इथे. तर इथे भेंड्या चिरून घेतल्या मी आणि तव्यावरती मिरच्या काढून घेतल्या तव्यावरच्या आणि त्यावरती थोडं तेल टाकलं गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये थोडी मोहरी टाकली. मोहरी छान म्हणजे तडतडू दिली. त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि भेंड्या टाकून दिल्या. तर तिखट म्हणजे भेंड्या छान असं परतून घ्यायच्या आहे. थोड्या शिजत आल्या तर त्यानंतर मग मी इथे तिखट टाकणार होते. तर सर्व भेंड्या मी चिरलेल्या टाकून घेतल्या आणि छान असे मिक्स केल्या त्या तव्यावरची भेंडीची भाजी खूप छान लागते. लोखंडी तवा आहे हा माझा. तर आणि दोडक्याची पण छान लागते, पण अजूनही कढईमध्ये केली तर एवढी जशी पाणी सुटतं कढईमध्ये आणि तव्यावरती छान असं कोरडी भाजी होते. तर आता भेंड्या माझे भेंड्या शिजवून झाले की मग मी त्यानंतर दोडक्याची भाजीसुद्धा तव्यावरती थोडी परतून घेणार आहे. त्याचं पाणी आटूस तर थोडी तव्यावरतीच फ्राय करणार आहे. तर व्हिडिओमध्ये पाण्याचा आवाज येत असेल तर पाणी सुरू आहे आणि माझा आवाज देणं सुरू होता व्हिडिओला. तर इथे भेंडी माझी शिजत आलेली आहे आणि त्यानंतर मग मला पोळ्या पण टाकून घ्यायच्या होत्या. तर इथे भेंड्या काढून घेतल्या आणि अगोदर पोळ्या करून घेतल्या. भेंडीची भाजी झाल्यानंतर पोळ्या केल्या मी. तर तवा भेंडीचा होता, तिखट हळद त्याची पोळी. स्त्रियाला भूक लागली होती तर मग तिच्यासाठी अगोदर पोळ्या टाकून घेतल्या. तर पोळ्या झाल्यानंतर मग मी दोडक्याची भाजी थोडी तव्यावरती टाकली होती आणि ती थोडी पाणी आटूस तर तव्यावरतीच ठेवली होती. त्यानंतर मग कामं झाले माझी, फरची झाली. तर फरचीचा काही मी क्लिप म्हणजे व्हिडिओ घेतला नाही. तर फरची झाल्यानंतर मग सर्व कामं झाले माझे, जेवणं झाले, कामं झाले, फरचीचे कामं झाले आणि त्यानंतर मग मला इथे ब्लाऊज कट करायचे होते. तर आमच्या शेजारच्याच आजीचे ब्लाऊज आहे. तर 2 ब्लाऊज आहे बिना अस्तरचे.
तर 4 टक्स ब्लाऊज आहे, तर मग ते मला कट करायचे होते, शिवायचे होते. तर म्हटलं आता आज करून घेऊया, कट करून घेऊया. तर 2 ब्लाऊज आहे त्यांचे. तर हे एक आहे डिझाईनचं आणि एक प्लेन गुलाबी आहे. तर मी पेपर कटिंग केली होती अगोदर, आणि ती पेपर कटिंग पिसावर ठेवून मग ब्लाऊज कट केला. तसं मी डायरेक्ट याच्यावर पण येते, कपड्यावरती पण येते कटिंग मला, पण अशी पेपर कटिंग ठेवून कपडा जास्त म्हणजे खराब होत नाही. नाहीतर मग डायरेक्ट केलं तर मग पीस म्हणजे जास्त लागतो. त्यामुळे मी अशी पेपर कटिंग करत असते अगोदर, आणि मग ती यावरती पिसावरती ठेवून कटिंग करून घेत असते. तर एका आजीच्या ब्लाऊजला भरपूर दिवस झाले होते. तर अगोदर आता जे आमच्या खोली मालकीण आहे त्यांचेच ब्लाऊज दिले होते, लग्न होते त्यांच्या घरी, तर नात्यातले त्यांच्या, तर त्यांचे ब्लाऊज दिले होते. तर त्यांचे म्हणजे टाकणं सुरूच असतं, ब्लाऊज नेणं आणि टाकणं. तर मग बाकीचे जे कस्टमर आहे माझे, ते मागं ठेवून त्यांचेच ब्लाऊज द्यावं लागतात. तर आता म्हटलं आजीला भरपूर दिवस झाले, आणि त्याने पैसे पण देऊन ठेवले माझ्याकडे नगदी, म्हणजे अगोदर ब्लाऊजचे. तर म्हटलं तर त्याचे देऊन टाकूया, त्याचे ब्लाऊज शिवायचे. आता हे 2 ब्लाऊज शिवल्यानंतर आणखी 2 दुसऱ्या मावशीचे आहेत, तर ते पण द्यायचे. म्हणजे ब्लाऊज तसे भरपूर आहेत, पण जे अर्जंट आहे, ज्याला भरपूर दिवस झाले, 15 दिवस तरी झालेच, तर मग ते अगोदर द्यायचे आहे. आणि त्यानंतर मग आता दुसरे ब्लाऊज, म्हणजे आता टाकलेले ब्लाऊज शिवायचे आहे. तर इथे सर्व कटिंग करून घेतलं मी, आणि बाईची कटिंग सुरू होती इथे. तर कामं झाल्यानंतर कंटाळा येतो ब्लाऊज शिवायचा, पण असं वाटतं घर बसल्या आपलं कामं आवरून 1-2 जरी झाले तरी बस झाले. तर मी असे कामं झाल्यानंतर 2 तरी ब्लाऊज असे दररोजचे काढत असते. ब्लाऊज भरपूर येतात माझ्याकडे, म्हणजे माझं शिवण्याची म्हणजे फिनिशिंग हे आवडतं कस्टमरला, त्यामुळे, आणि छान बसतात, त्यामुळे ब्लाऊज माझे येण्यासाठी असते. आणि इथे नंतरचा थोडा कमी झाला होता पाऊस, त्यानंतरचा व्हिडिओ घेतला मी थोडा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बाय बाय.